तुमच्या घरात येणारं दूध हे खरंच दूध आहे की केमिकलचं संत विष? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण पुणे ग्रामीण पोलीस आणि एफटीएनं राज्यातल्या आजवरच्या सर्वात मोठा आणि भयानक अशा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलाय. 1000 लिटर शुद्ध दुधात चक्क शॅम्पू, मिल्क पावडर, पाम तेल आणि इमल्सिफायर केमिकलचं तब्बल 500 लिटर पाणी मिसळून हे विष आपल्या घरातल्या निष्पाप बालकांपर्यंत, गर्भवती महिलांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत पोहोचवलं जात होतं. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि एफटीएचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या महाभयानक रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरलेत आणि कोण आहे त्याचे मुख्य सूत्रधार पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. माणुसकीला काळीमा फासणारी आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारी ही धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि एफटीएच्या संयुक्त पथकानं 6 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी एकूण 13 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. गेल्या 2 वर्षांपासून हा काळा धंदा रासरोसपणे सुरू होता. पुण्यातील मंचर येथील दोघांना अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, भिवंडी अशा 6 जिल्ह्यांमध्ये हे जाळे पसरले होते. वास न येणारा शॅम्पू, दुधाची पावडर आणि धोकादायक केमिकल पाण्यात मिसळून ते शुद्ध तुपात ओतलं जायचं आणि हेच विषारी दूध पुढे नामांकित डेअरी कंपन्यांना पुरवलं जात होतं, ज्यापासून लस्सी, आईस्क्रीम, पनीर, पेढे, कलाकंद यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवून ते तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवले जायचे. यामुळे कॅन्सर, गॅस्ट्रो, सांधेदुखी, हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या स्वाती दामोदर म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे. आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या विषारी रॅकेटमध्ये नेमके कोणकोणते आरोपी सामील आहेत. मंचर आणि जुन्नर कनेक्शन मुख्य केंद्र सुशांत बबनराव हिंगे, लालबाग मॅक्स हॉस्पिटलच्या समोर, मंचर, पुणे. राजू तांबडे, तांबडेमळा, मंचर. ठकसेन अरगडे, खडकी, पिंपळगाव, मंचर. संदीप कांतीलाल लोढा, ड्रीम सिटी, मंचर, मुख्य भागीदार. शुभम वाळुंज, मंचर. रोशन दरेकर, राजू सांडभोर, अवसरी, मंचर. चेतन भोर, कुणाल कुलवडे, जुन्नर दूध उत्पादक संकलन केंद्र. वैभव हांडे, आकाश सावंत, जुन्नर. इतर जिल्ह्यातील आरोपी आणि पुरवठादार कोण होते हे जाणून घेऊया. हेमंत टेके, मुख्य म्होरक्या, अकलूज, सोलापूर. संजोग यादव, भिवंडी, मुख्य केमिकल पुरवठादार. सोनू घोरपडे, सोलापूर. सचिन सपकाळ, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर. शुभम गिरवले, अभिजित शेणकर, अहिल्यानगर. प्रमोद घोरपडे, प्रमोद कडू, अजित कारंडे, राहुरी, जिल्हानगर. मनोहर ढमाले, कडूस, खेड. कैलास राळगे, विठ्ठल जाधव, सतीश केंजळे, शिरूर, पाबळ. बाबूराव गाडे, दौंड. अभिजित काटे, उरुळी, कांचन. पुणे ग्रामीण पोलिसांच्या 25 आणि एफटीएच्या 20 अधिकाऱ्यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. मात्र पैशांच्या हव्यासापोटी लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नराधमांवर कठोर मकोका अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या रॅकेटमध्ये अजूनही काही बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस सध्या याचा सखोल तपास करतायत. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा तेज तुफान न्यूज. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.